म्हणजे काही निर्णय असोत किंवा त्या माध्यमातून देखील अनेकदा अजित पवारांनी अमित शहांबरोबर चर्चाही केलेली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अमित शहा आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जातील। सहकार क्षेत्रामधले अनेक बारकावे हे अजित पवारांना ठाऊक होते। आता सहकार क्षेत्रामधले आमचे प्रश्न कोण सोडवणार, अशा भावना, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक पातळीवरचं राजकारण हे वेगळं असतं। मात्र हे लीलया सांभाळणं हे क्वचितच काही जणांना जमतं आणि त्याच्यामधली एक व्यक्ती म्हणजे अजित पवार। अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत। ज्या ज्या वेळेला अजित पवार हे दिल्लीमध्ये जायचे त्या वेळेला त्यांचा ऑरा हा फार वेगळा असायचा आणि तो पाहण्यासारखा असायचा। म्हणजे मला चांगलं आठवतंय की एकदा ज्या वेळेला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचले होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे कोट घातलेला होता आणि पत्रकारांनी ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारलेला होता तर त्यावेळेला ते म्हणाले होते, मी राज्यात नाही आहे, मी दिल्लीत आहे। असं मिश्किलपणे आणि हजरजबाबी उत्तर जे आहे ते देणं हा अजित पवारांचा प्लस पॉइंट होता। तर हे विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण आहे आणि आता अजित पवारांची अंतिम यात्रा ही विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये पोहोचलेली आहे। हा संपूर्ण जो आपण पाहतोय हा विद्याप्रतिष्ठानचा परिसर आहे आणि काही वेळातच आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांची अंतिम यात्रा पोहोचत आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की राज्यभरातून देशभरातून आलेले नेते तर इथे अमित शहा जे आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत बारामतीमध्ये। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शहा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार हे केवळ राज्याचे नेते नव्हते तर ते थेट संवाद साधणारे, निर्णयक्षम आणि शब्द पाळणारं नेतृत्व होतं। त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्राचं एक प्रभावी, धाडसी आणि निर्णायक नेता गमावल्याची भावना आज सर्वत्र व्यक्त होतीये। आतापर्यंत अमित शहा बारामतीचा विकास पाहण्यासाठी आले असतील किंवा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आले असतील। स्वतः पंतप्रधान देखील कित्येकदा बारामतीमध्ये येऊन गेलेले आहेत। आज मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे बारामतीचे करते होते, सगळे करता धरता असा पुरुष आणि एक वेगळं नेतृत्व या ठिकाणचं अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला अजित पवारांची अंतिम यात्रा ही विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये आता पोहोचलेली आहे। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जनसागर लोटलेला आहे। सगळ्या सभांसाठी आतापर्यंत इतकी धावपळ करणारे दादा या ठिकाणी शांतपणे पोहोचलेत। अजित पवार हे सातत्यानं पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्याचा दौरा करायचे। एकेका दिवसामध्ये अनेक सभा, अनेक भाषणं आणि मुळात वेळ पाळायचे। प्रवासाच्या बाबतीत सुद्धा ते काटेकोरपणे नियमांचं पालन करायचे। जर पायलटचा कॉल आला आणि उड्डाणाला उशीर होतोय असं त्यांना कळलं तर ते आपलं भाषण आवर्त घ्यायचे। त्यांनी कधीच वेळ चुकवली नाही। मात्र कदाचित बारामतीमध्ये येण्याची त्यांची कालची वेळ चुकली असावी, हा काळाचा घालास म्हणावा लागेल। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता बारामतीमध्ये दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण पाहतो बारामतीच्या रनवेवरची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जात आहेत। तर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते सुद्धा विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आता आणण्यात आलेलं आहे। हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमित शहा आता बारामतीमध्ये दाखल झाले।